विद्यार्थी मित्रांनो, हे बीपीचं आंदोलन आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांना जे सहकार्य केलं याची माझ्या तोंडाने जितकी स्तुती करावा तितकी कमी आहे. आपण सगळ्यांना सहकार्य केलं. छोटीशी जरी आपल्याला काही त्या ठिकाणी सुविधाचे जर दुसुविधा होत असेल, तुम्हाला जर अडचण होत असेल, एबीपी तुमच्यासाठी लढायला तयार आहे. स्टुडंट्स पॉवर, छात्र शक्ती. विद्यार्थी मित्रांनो, काही त्या ठिकाणी काही लोक ज्यावेळेस दळवीचं पहिलं आंदोलन झालं त्यावेळेस स्वतःला तथाकथित म्हणून घेणारे पुरोगामी या सगळ्यांनी दळवीच्या घरामध्ये मीटिंग केले आणि एबीपी म्हणे इथे इस्टॅब्लिश व्हायला आली आहे. अहो दळवी सर, आमच्या इतिहासाचे पानं उलगडून पहा. या देशाच्या पंतप्रधानाने सुद्धा एबीपीचं काम केलेलं आहे. रोकी ना गे रोकी. दळवी सर, तुम्हाला मी सांगू इच्छितो, तुम्हाला पहिल्या दिवशी हटवून लावलं असतं, परंतु आम्हाला विद्यार्थ्यांच्या जीवावरती हे आंदोलन जिंकायचं होतं आणि आम्ही ते जिंकलेलं आहे. भारत माता की. विद्यार्थी मित्रांनो, अशी जे की आपल्याला दाखवायची गरज आहे. मी 8 दिवसापासून पाहतोय मेस मध्ये जेवण व्यवस्थित नाही. विद्यार्थी येऊन सांगतात, सर जेवण व्यवस्थित नाहीये, सर असं आहे, सर तसं आहे. मेसवाले पण मला गोड गोड बोलतात, लेकिन एबीपी का कार्यकर्ता मीठे बोलने पर पीछे नहीं हट जाता. मी त्यांना सांगू इच्छितो, आज जेवण चांगलं केलं दिलंय, स्तुती करतो, परंतु यापुढेही देव तुम्हाला सद्बुद्धी देईल आणि असंच चांगलं जेवण द्याल. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या समोर सगळ्यांना सांगतो, या ठिकाणी कुलगुरूकडे खूप पैसे आहेत. 12 करोड रुपयाची हेरिटेज वॉल त्यांच्या घराला जसं काही सोनं ठेवलं त्या कुलगुरूच्या बंगल्यामध्ये 12 करोड रुपयाची भिंत बांधली आहे. माझ्या मनामध्ये प्रश्न पडतो, खेड्या पाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कशा प्रकारचं जेवण मिळतंय? 24 रुपयाला ताट. मी मेसवाल्याला म्हणलं, अहो 24 रुपयाला तुम्ही देता, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जेवण चांगलं मिळत नाही. ते मेसवाले काय म्हणले मला, अहो 24 रुपयाला नाही, मग मी काय आता माझ्या घरच्या दागिने मोडू का? मी त्या ठिकाणी माझं घर विकून देऊ का?